जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या शिव जी.के इम्पॉर्टंट यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत 12-13 मार्च 2024 स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी. क्वेश्चन 1. नुकतेच कोणी आपल्या निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला आहे? उत्तर: अरुण गोयल. क्वेश्चन 2. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर: पाकिस्तान. क्वेश्चन 3. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? उत्तर: डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. क्वेश्चन 4. प्रिट्झकर वास्तुरचनाकार पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: रिकेन यामामोटा. क्वेश्चन 5. कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला रोगाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे? उत्तर: भारत. क्वेश्चन 6. भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर: दुसऱ्यांदा. क्वेश्चन 7. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? उत्तर: जेम्स अँडरसन. क्वेश्चन 8. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 बळी सर्वाधिक वेळा घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताच्या आर. अश्विनने कितवे स्थान पटकावले आहे? उत्तर: चौथे. क्वेश्चन 9. अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? उत्तर: नरेंद्र मोदी. क्वेश्चन 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे? उत्तर: आसाम. क्वेश्चन 11. ऑस्कर 2024 च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर: ओपेनहायमर. क्वेश्चन 12. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर: सिलियन मर्फी. क्वेश्चन 13. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? उत्तर: एम्मा स्टोन. क्वेश्चन 14. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर: ख्रिस्तोफर नोलन. क्वेश्चन 15. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये ओपेनहायमर या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत? उत्तर: 7. क्वेश्चन 16. डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर: अग्नी 5. क्वेश्चन 17. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे. संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती? उत्तर: 2019. क्वेश्चन 18. सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? उत्तर: महाराष्ट्र. क्वेश्चन 19. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर: किशोर मकवाना. क्वेश्चन 20. भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर: देवेंद्र झांझारिया.